आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि याच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज पुण्यात मंडई चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव या ठिकाणी आंदोलन करतायत। धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो बाबा आढाव स्वतः या ठिकाणी बसतात आणि बाबा आढाव यांच्या हातात भारतीय संविधानाचा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यासोबतच या ठिकाणी या आंदोलनामध्ये जे काही लोक सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा भारतीय संविधानाचा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतोय। बाबा यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलन करत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आज नेमकं या आंदोलनाच्या माध्यमातून बाबांना काय सुचवायचं आहे, राज्य सरकारला केंद्र सरकारला नेमकं काय सुचवायचं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। बाबा, काय आज आंदोलनाचा नेमका काय मुद्दा आहे, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही आज आंदोलन करता? आजचं आंदोलन मी गेल्या महिन्यामध्ये जे 3 दिवसाचं उपोषण केलं, राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीनं त्यावेळेला विषय मांडला, त्याचाच हा पुढचा भाग आहे। आज राष्ट्रीय एकात्मतेच्या वतीनं आम्ही लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर बसलेलो होतो। त्याचं कारण एक आहे, लोकमान्यांनी त्यावेळच्या सरकारला प्रश्न विचारला होता की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का। आणि आम्हाला असं वाटतं आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्हाला देखील सरकारला तो प्रश्न विचारायचा आहे। उत्तर आम्हाला माहिती आहे, हे सरकार उत्तर देणारच नाही आहे, पण एक नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून मला 2 गोष्टी आहेत। मी या देशातला मतदार आहे, पण माझ्या मतदानाची, मी केलेल्या मतदानाची जर थट्टा होत असेल तर मला नाईलाजाने म्हणावं लागतं, हाय EVM हाय। हा एक भाग आहे। दुसरा भाग आहे की आम्ही जे प्रश्न उपस्थित करू त्याला ते उत्तर देत नाहीत। अशा वेळेला गप्प बसायचं का? याचं एकच उदाहरण देईन। महाराष्ट्राचं सरकार कोट्यावधी रुपयांचा धुरळा उडवून, आमदारांना फोडून, त्यांना तिकडे नेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सरकार पाडलं, कोर्टाने त्याला हे केलं। आज प्रश्न असा आहे, अशा तऱ्हेने जर व्यवहार वाढले आम्हाला कळलं पाहिजे पैसे कुठून आणले। आमचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांची नरेंद्र काय यांचा आडनाव देवेंद्र फडणवीस, ते सरळ सांगतात की माझ्या विषयातली कर्तृत्व 2 मी 2 राजकीय पक्ष फोडले आणि सरकार बदललं। असं आणि आम्हाला हा हिशोब कळला पाहिजे पैसे कुठून आणले ते। तेव्हा तो प्रश्न आम्ही लावून धरले आहेत। ते आता तेच म्हणतील की आम्ही नक्षलवादी, त्यांना काय म्हणायचं म्हणून त्याबद्दल मी काही बोलणार नाही। आता खरं अशी वेळ आहे की लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे, सुजाण नागरिकांनी, आणि जाब मागितला पाहिजे, आणि जाब मिळाला नाही तर जेल भरो आंदोलनाची तयारी सुरू केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। माझं अंतकरणच बोल राहतं, जसं तुकाराम म्हणतात, माझा दिल का पुकार आहे माझी। यापूर्वी देखील महात्मा फुले वाड्यात आंदोलन केलं होतं EVMच्या संदर्भातला, काय त्याला पुढे काय नेमकं त्याला काय सरकार काहीच केलं नाही ना। सरकार EVM म्हटल्याबद्दल निवडणूक आयोग म्हणते की काय नाही, विरोधकांनी उपस्थित केले सगळे आरोप खोटे आहेत। आता हे गंमतच आहे, वेळ किती वाढवायची मतदानाची, पैसे लोकांना मिळेपर्यंत तिकडून ते निघेपर्यंत वेळ वाढवायची का? मतदानाचे आकडे बदललेत, लोकांच्या जागा बदलल्यात, म्हणजे तुम्ही लोकांना मूर्ख समजता काय? तर ती अवस्था लोकांनी येऊ देऊ नये। लोकांनी सत्याग्रह, ते जर मूर्ख समजतील तर आपण सत्याग्रही बनलं पाहिजे, लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे। काय तुम्ही भारतीय संविधानाच्या तिथे फुलं देखील वाहिलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय? आता बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे की आज हे आंदोलनाचे ठिकाण आहे, त्याला धरून मला काही गोष्टी सांगायला आवडेल। भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या जवळ आम्ही बसलो आहे आणि भारतीय स्वातंत्र्यामध्ये एक अतिशय रोमांचकारी अध्याय लिहिणारे हुतात्मा बाबू गेनू हे आमचे हिरो आहेत कष्टकरी चळवळीचे, ज्यांनी इंग्रजांचा विदेशी मालाचा ट्रक अडवला आणि तो ट्रक अडवल्यानंतर त्यांना बाजूला हो असं सांगितलं, पण ते बाजूला झाले नाहीत। त्यांनी सांगितलं की ती विदेशी माल आम्ही जाऊ देणार नाही, आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंगावरून ट्रक नेण्याचा आदेश दिला। या प्रकारची स्वातंत्र्याची उर्मी आणि स्वतःच्या बलिदान देण्याची तयारी ही दाखवल्याशिवाय
भारतीय जनतेला आता दुसरं स्वातंत्र्य मिळणार नाही. आमचं असं आता अनुभवावरनं ठाम मत झालं आहे की भारतीय जनता ही 2014 नंतर पुन्हा पारतंत्र्यात गेलेली आहे. लोकशाहीची पायमल्ली होती आहे. भारतीय संविधानाची मूल्य ही पायदळीत उडवली जातात. नुसता उत्सव होतोय संविधानाचा. उठता बसता हल्ली पंतप्रधान संविधानाचं नाव घेत आहेत, पण त्याच्या उलट वागत आहेत. त्यांनी त्यांचं डोकं ठिकाणावर आणावं आणि भारतीय संविधानाची आणि इथल्या लोकशाहीची प्रजासत्ताकाची काटेकोर अंमलबजावणी करावी. म्हणून आज संविधानाच्या 75व्या वर्षी आम्ही धरणं धरून बसलो आहे. आम्हाला अपेक्षा आहे आणि आशा आहे की भारतीय जनतेमध्ये सुद्धा याविषयी जागृती होईल. आम्ही 30 तारखेला महात्मा गांधींच्या स्मृतीने आज लोकमान्यांची आठवण काढायला आलो. 30 तारखेला महात्मा गांधींना त्या दिवशी दिवसभराचं मौन आम्ही बाळगणार आहोत. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. गांधींनी 5 वाजता गोळी काढली, त्या दिवशी बसणार आहोत. त्या दिवशी पण या. तर आपण पाहू शकतो पुन्हा नव्या आंदोलनाची घोषणा खरं तर बाबा आढाव यांनी आत्ताच केलेली आहे. एक आंदोलन सुरू असताना पुढच्या आंदोलनाची नेमकं काय भूमिका असणार आहे, कारण केंद्र आणि राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आहे अशी म्हणण्याची वेळ आज आले असं बाबा आढाव यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हरीशसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.